चांगला फीडबॅक आहे. कारण तुम्ही उगाचच कुठेही खर्च करू देत नाही. गरज आहे तिथेच खर्च करतात, ते आम्हाला आवडलं. आणि नसेल तर तुम्ही सरळ सांगता खर्च नका करू. आणि क्वालिटी खूपच छान, रिझल्ट खूप चांगले आले. सरळ वी आर हॅपी अबाउट इट. म्हणजे मी स्टडी मध्ये बरेच सगळे व्हिडिओज बघितले सगळे, पण त्यावेळेस तुम्हाला भेटल्यानंतर तुम्ही म्हणलेलं की नाही करायलाच पाहिजे. मग मी एक प्रॉपर एक महिना घेतलं त्याच्यावर विचार करायचा, कारण त्या डिसिजनवर. कारण सगळं मला आठवतं तुम्ही कारसाठी आले होते. कारसाठी आले होते. कारसाठी तुम्ही पण ज्यावेळेस तुम्ही म्हटले की नाही हे होऊ शकतं, म्हणजे मला स्वतःला पहिला कॉन्फिडन्स नव्हता की मला हे करायचं. आणि तुम्ही स्पष्ट सांगितलं की होणार नाही, हे करू नका, उगाच पैसे खर्च करू. ज्या गोष्टी होण्यासारखं तुम्ही म्हटलं, आता मला स्वतःला कॉन्फिडन्स वाटतं जरा. म्हणजे ते एक स्वतःला एक वाटतं ना की स्वतःच्या शरीराला सर्व्हिस करायचं, तो ते एक गिल्ट होतं माझं. होतं म्हणजे एवढं जिम करून एवढं दिवस करून होतच नव्हतं. ऍक्च्युली पोस्ट प्रेग्नंट लूज फिमेल ह्या तर प्रोफेशनल ऍथलीट आहे, म्हणजे ह्या सुद्धा एक्सरसाइज करून त्या स्किनचं ते कमी नाही करू शकले किंवा ते फॅट कमी होतात. कारण की ते रेजिस्टंट फॅट असतो आणि ती स्किन एकदा जी वाढली ती वाढते, ते नंतर सहसा ती कॉन्ट्रॅक्ट नाही होत. मी पण अभ्यास केला, पाठवलं, म्हटलं एक्झॅक्टली म्हणजे 3 हे होते म्हणजे काय असं असू शकतं. फॅटच केलं करायचं तर होऊ शकतं. मग आम्ही अभ्यास केला त्याच्यावर, पण तसं असतं. वी आर ऍग्री फॉर कारण की ते दोन फॅट असतात, एक रेजिस्टंट फॅट असतो आणि रिस्पॉन्सिव्ह असतो. तर तुम्ही ऍथलीट आहात, तुमच्यापेक्षा जास्त व्यायाम तर मला वाटतं फक्त मिलिटरीवालेच करत असतील, याच्यापेक्षा तर जास्त कोण करत नसतील. पण तुम्हाला ते फॅट व्यायाम करून कमी नाही झालं. म्हणजे तो तसंच आहे, त्याचं नेचरच तसं आहे. ही सर्जरी जी आहे ही तुमच्यासारखे पेशंटसाठी आहे, जे लोक एक्सरसाइज रेग्युलरली करतात त्यांच्यासाठीच मी रिकमेंड करतो. इव्हन कालच मला पेशंट आले, मी त्यांना वापस पाठवलं 2 महिन्यांनी जेव्हा तुम्ही फुल एक्सरसाइज कराल तेव्हाच येईल. ते करून फायदा नाही. रिझल्ट मेन म्हणजे या रिझल्टला मॅडम 10 दिवसात आज असं वाटतं की मॅडमला काहीच नाही, कारण की काय, कारण की तुमची एक्सरसाइज. त्यामुळे आयडियल पेशंट, जसं तुम्ही हॅपी आहात तसं मी तुम्हाला पेशंट म्हणून घ्यायला मी सुद्धा हॅपी चांगले पेशंट, चांगले रिलेटिव्ह आणि हे चांगलं वाटतं. त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये असं वाटलं आणि घरीच तो आपला बाहेर असं वाटलंच नाही. आणि खूप लोक सेवेसाठी होते, त्यांनी भरपूर रात्रभर पण जागे होते. थोडंसं काही झालं तरी मोठं खूप नर्सेस पण होते. मेन म्हणजे मॅम आणि तुमचं आणि मला खूप आवडलं. आणि लिमो मॅम स्वतः होत्या 11 वाजता.